लंकेशाचा भाऊ आहे हो. सुग्रीवा जी पाणी घेऊन या. तो पळसाच्या पानाच्या द्रोणात पाणी आणलं. पलाशश पात्रेशी द्रोणा आपांपती निर्भयो. निर म्हणजे पाणी, आपांपती म्हणजे सूर्य, पलश म्हणजे पळसाच्या पानाच्या द्रोणात पाणी आणलं. भगवंतानी संकल्प सोडला. अरे राजन शब्द वापरला. तुझे दादा किंवा तुमचे दादा इतके अडुसट आहेत, इतके निर्बुद्ध आहेत की मी सीता नेल्याशिवाय राहणार नाही आणि तो मरेपर्यंत सीता देणार नाही. म्हणून नाईलाजानं मला त्याला मारावंच लागणार आहे. मी सीता नेल्याशिवाय राहणार नाही, तो मरेपर्यंत सीता देणार नाही. इतका रगील तो आहे आणि त्याला मारल्याशिवाय मी सीता त्याला मारीन पण सीता नेईनच. हा मी बी इतका ठाम आहे. आणि तो मारल्याच्या नंतर मला सुतुळीचा तोडा पण लंकेतला नको, तुम्हाला लंका देऊन टाकतो. रावण मारायच्या अगोदर लंका दिली, संकल्प सुटला. माझे नामदेव आहे तेव्हाला विचारतात, देवा असं कसं करता? शरणांगता वज्रपंजरू 5 प्रभेद आले रामायणामध्ये, 5 त्याच्यातले 2 सांगतो. पाय धरल्यामुळं लंका भेटली. 1 सुमाली नावाच्या राक्षसाने सप्रेम भेट दिलेली लग्नातली आंदन शक्ती होती. ही शक्ती लक्ष्मणाच्या अंगावर नव्हती, ही बिभीषणाच्या अंगावर टाकली होती. एका शास्त्रकाराने विचारलं, बिभीषण हा चिरंजीव आहे, ह्या शक्तीनं मरत होता का? 2 शास्त्र सांगतात, गत्वास बांधवेची सगत्रे अशुद्धोभयस्थिता. ही शक्ती त्याच्या रक्तातल्या नात्यांना त्यांना प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांना आदेश आहे, रक्ताच्या नात्यातल्या लोकांना प्राप्त झालेली वस्तू त्यांनी त्यांच्या प्राप्त स्थितीतल्या अंगावर टाकली तर ते संपत असतात. या अनुषंगानं बिभीषण संपला असता, पण चिरंजीव बिभीषण भावाच्या हातानं संपला असता. त्याला न मरू देण्याचं कारण एकमेव लक्ष्मणाला पुढे घातलं. शरणंगता वज्रपंजरू. याच्या केसाला धक्का डोक्याच्या, तर आपल्या जीवाला धक्का. लक्ष्मणानं बाजूला केलं आणि स्वतः शक्ती घेतली. ताकद कशाची नामदेवराय म्हणतात? भगवान म्हणतात फक्त पाय धरल्याची. मग पाय धरलेल्या बिभीषणाला 5 कारणं, त्याच्यातले 2 सांगितले. 1 सोन्याची लंका दिली पाय धरणाऱ्यामुळं, 1 मरण त्याचं बाजूला सर केलं पाय. पुन्हा एखादा नंतर इचकील, गिरगावकराच्या गोळ्या संपल्या काय कडे, चिरंजीव कसे मरत असतील. अरे तू वाचव ना सुमळ्या, मग तुला कळत आहे ते. मी वाचल्याशिवाय सांगणार नाही कधीच. हां, तुम्ही प्रांजळ माणसं आहात पंढरीनाथ बाबा, तुम्ही मान्य करताल. पण एखादा परमार्थातला निबरगट्ट माझी कॉलर धरून विचारीन, बाळ्या हे कशात लिहिलंय, तेव्हा धोतर पिवळं होऊन सोपा पिवळा होईल. पुराणी हे व्यास वाक्य आहे, पुराणी हे व्यास वाक्य आहे, पुराणी हे व्यास वाक्य आहे, पुराणी हे वाक्य आहे. नामा म्हणे नाही आम्हाकडे दोष, नामा म्हणे नाही हे नामा म्हणे नाही आम्हाकडे दोष, नामा म्हणे नाही आम्हाकडे दोष. पुराणी हे व्यास वाक्य आहे, पुराणी हे व्यास वाक्य आहे, पुराणी हे व्यास वाक्य आहे, वाक्य आहे. खूप छान, खूप छान. नामदेवराय म्हणतात, देवा 5 मधल्या 2 सांगतो तुम्हाला, राहिलेल्या 3 राहू दे. पण मृत्यू टळला 1. चिरंजीव मरत नसतो सज्जनांनो, हे मी सांगत होतो. पण ज्या वेळेला मला वाचायला सापडे त्यावेळेला लक्षात आलं, अशुद्धे भव सहस्ने आशी. अशुद्ध म्हणजे रक्त, रक्त म्हणून आपल्याकडं रक्ताच्या नात्यात असं म्हणायची पद्धत होती. अशुद्ध म्हणजे अशुद्धेषु स्नेहेषु स्थिता, अत्यंत जवळचे. अशा व्याप्तीत मृत्यू आला असता तोही वाचला आणि राज्य प्रदान केलं. ही पायाची ताकद आहे. म्हणून चरण सेवा खंडित. एक मुद्दा असा छोटासा आहे का, छोटासा आहे का, अनंत पाप्यांचं पाप धुणारी पवित्र गंगा त्याच्या अंगठ्यातून जन्माला आली. सगंगोदकम अंगुष्टो भयस्थितो जिजायतो यदाभिषेकेन योगेन स्नाना प्रीत्यर्थ सकलस्थिता प्रातः स्नानयुनियोगो न सर्वस्थितो पदाश्रितां चरणारविंदो भयस्त्यातो गंगोदकम आह्वानांचे प्रियतान्न मम. हे आमच्या कर्मकांडात होतं. हे 27 वर्षापूर्वी पाठ केलं तर. मेमरी कार्ड टाईट आहे त्याच्यामुळे ती डिलीट होत नाही. मोबाईल बी तसा टाईटच आहे. चांगला मोबाईल आहे आपला, याच्यात घाण येत नाही. तुमचे मोबाईल चांगले आहेत, घाण येते आणि जे जाऊन येते बी लोकांना जाते. हिशाबात बटणं दाबी जा. हो, जे जाऊन येते कोणाला नाही गेलं पाहिजे, वापरले पाहिजे. या बा मोठ्या वस्तू सांभाळण्यासाठी अक्कल बी तितकीच मोठी पाहिजे. त्यानंच मोठ्या वस्तू घेतल्या पाहिजे. एका गरीब माणसाला पंढरीनाथ बाबा 15 किलो तूप दिलं. एका माणसानं गावरान तूप दिलं.
गरीब माणसाला कुथू लागलं बोंबलू लागलं, काय भाजीचा पत्ता नाही, काय नाही, आमकं नाही तमकं नाही. त्या मोठ्या माणसानं 1 क्विंटल भर गहू दिले आणि 1 क्विंटल भर ज्वारी दिली. या चपाती करी जाय, भाकरी टाकी जाय, ज्या दिवशी भाकरी खाऊ वाटली दिवशी भाकरी टाक, ज्या दिवशी चपाती वाटली ती चपाती करी जाय. खाऊ का संग अरे कशाला मसालेन चटण्यान भुरक्यान मिरच्यान कांदेन फांदेन कशाला इचकी तुरे कांदे आहे. 2-3 चपात्या मुरगाळी जाय आणि वगराळं भर तूप टाकी जाय. 1-2 भाकरी मुरगाळी जाय आणि वगराळं भर तूप टाक जाय. तू पण भाकरीन तू पण चपाती खात जाय. तूप दिलं का नाही पंढऱ्यात बाबा. पण हे इतकं येडगळ होतं, यानं 7.5 किलो तूप विकलं, रोज 1/2 किलो बैंगनं घेत होतं आणि बैंगनं भाजून बैंगनाव तूप खात होतं. लय बैंगण्याला कळत नाही बैंगनाव काय खावा. देवानं भिताडासारखा मोबाईल दिला म्हणजे अक्कल आहे का ते वापरायला. डोकं असलं पाहिजे, डोकं असलं पाहिजे. अरे भिंतीसारखा मोबाईल घ्या, पण रोज सकाळी उठल्याबरोबर त्याच्यात एखाद्या चांगल्या व्यक्तीचा काकडा लावा. हो, आपल्या पाळण्यातल्या लेकरांना तो काकडा ऐकायला भेटेल आणि ते म्हातारपणी तुमचा चांगला काकडा करतील. तुम्ही काही ऐकतान तर ते काकडा उलटा करून तुम्हाला पेटीत येईन. विठाला विठाला अनंत पाप्याचं पाप धुणारी पवित्र गंगा देवा तुमच्या चरणांगुष्टापासून तुझे चरणीचे गंगा, तुझे चरणीचे गंगा, तुझे चरणीचे गंगा, तुझे चरणीचे गंगा. भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, तुझे चरणीचे गंगा, तुझे चरणीचे गंगा, तुझे चरणीचे गंगा, तुझे चरणीचे गंगा. नामदेवराय सांगतात देवा तुझ्या चरणांगुष्टापासून उत्पन्न झालेली गंगा किती पवित्र. गंगा 350 सांगितल्या. औटश्य सर्वस्थितायाम गंगोदक स्थितम पापक्षालन हितार्थायाम औटशस्ततेवच. औट म्हणजे 3.5. 350 गंगा सांगितल्या, त्याच्यापैकी 349 गंगा तुमच्या माझ्यासारख्या पापेनं आंघोळ केल्यावर त्या मळून जात्यात. आणि ह्या मळालेल्या गंगा देवा शुद्ध होण्यासाठी तुझ्या पायापासून जन्माला आलेल्या गंगेत पवित्र होतात. म्हणजे तुझ्या पायातून जन्माला आलेली गंगा इतकी पवित्र आहे, इतकी पवित्र आहे पंढरनाथ बाबा, की 349 गंगेला शुद्ध करती. इतकी गंगा तुझी पवित्र आहे ती. आणि ती तुझ्या अंगठ्यातून जन्माला आली. तुझा अंगठा किती पवित्र असेल रे देवा, किती पवित्र असेल तुझा अंगठा. म्हणून चरण सेवा अखंडित. असे कितीतरी पुरावे, 2500 पुरावे ऐकायला भेटतील तुम्हाला. माझ्यासारखं येडपत 200 सांगेल. विद्वान माणसं तर खूप तुम्हाला सांगतील, खूप सांगतील. माझ्यासारखा येडपट बाळू फक्त कंबर बांधल्यावर, कंबर सोडली की येड्या बाळ्यात आणि आपल्यात काहीच फरक नाही. हां बरं ठीक आहे, मी येडा बाळ्याने येडा बाळ्याचं कीर्तन ऐकिना रे. तो आमच्यावर घेतली की आबा लय खसखस पिकली नाही का. विठाला 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 विठाला. मग एवढे देवा पावे पवित्र याच्याकरता चरण सेवा अखंडित. भगवान म्हणतात नामदेवात पाय देऊन टाकले, पुन्हा काय पाहिजे ते दुसऱ्या कडव्यात. वासुदेवा पंढरीला, वासुदेवा पंढरीला, वासुदेवा पंढरीला, वासुदेवा पंढरीला, पंढरीला.
गावरान तूप भरपूर झालं तर एखाद्याला इकावा, इकत नसल तर माणसाला वाटावा, आणि माणसं घेत नसले तर आग्नीत टाकावा, पण तुपाचं वंगण नाही करावं. हे ओरिजिनल तूप आहे. अशा लोकांना वैष्णव टाळकरी म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या वारकऱ्यांनी पदवी द्यायला पाहिजे. वैष्णव टाळकरी. विठाला विठाला मला कळत आबा, पण मी कालचा बाळू आहे. आपण बाळू म्हणूनच राहायचं. कळत आपल्याला. मोठ्या लोकांनी दखल घ्यायला पाहिजे. आयुष्य घातलं या लोकांनी संप्रदायात. काय त्यांच्या चाली. हृदय हलते, हृदय हलते, हृदय हृदय. तुम्हाला सांगू, सगळ्यांना भजे तळता येत नसतील, पण चांगले झालेले सांगता येत असतील. गाता जरी नाही सगळ्यांना नाही आलं, पण यांचं कळतंय. हृदय हलते हृदय. अशा लोकांना त्या पदव्या द्यायला पाहिजे, द्यायला पाहिजे. वा वास द्यावा पंढरीचा. किती वेळ राहिला आरोटे माऊली? 10 मिनटं. बरं, सांगतो 10 मिनटात पुरावा. वेगात सांगतो 2 पुरावे. 5-4 मिनटं पुढं जाऊ द्या. काय होतं, काय आभाळ पडणार आहे काय? असं तर पडत ना ते. पाहिली सोयाबीन मी तुमची. मेलोरे मेलोरे मेलोरेच करायली सोयाबीन ती. अरे वा, रगिले गुत्तेदार. हां, आज एकादशी आहे ना, त्याच्यामुळं आज काय लय चपात्या फपात्याचा मेळ नाही. आज झटकीपट आटपत आहे खेळ. किती जणांनी एकादशी आहेत? या बा, ज्याला नाही त्यानं जर वरी केला तर लक्षात घ्या, हात खाली करा. जाऊ द्या, बरी यायचं. तुम्ही किती फुरसन डोक्यावर घेतात. लवंगाव मंगळवार धरीते. लवंगाव लवंगाव तुकाराम महाराजाची चुलती आहे का तू? लवंगाव मंगळवार धरीती, पांढरे बुधवार धरीती. एखाद्याच धरायला काय होतं, ह्या कडीची त्या कडीला एकाही बाईचा हात खाली नाही पाहिजे. हो, नवरात्रात पूर्ण साबुदाणा खाती. हो, कोण सांगितले तुम्हाला उपास? कालच बोंबवलं कीर्तनात. या महाराष्ट्रातल्या पवित्र वारकरी संप्रदायातल्या बाईनं फक्त 3 उपास धरायचे. एकादशी, सोमवार, शक्य असेल तर प्रदोष, नाही तर 2च उपास धरायचे. तुम्ही शोधा, या अष्टादश संतांनी 3 उपासाच्या व्यतिरिक्त जर कोणते उपास सांगितले असतील तर ज्यानं पुरावा द्यायला त्याच्या चपला डोक्यावर घेऊन नाचतो. फक्त 3च उपास. कारण सांगू तुम्हाला, परवाला लग्न झाल्याच्या नंतर 1.5 महिन्याच्या आत नवरीची गर्भपिशवी काढावी लागली. गर्भाशयाची पिशवी काढावी लागली. डॉक्टरने निकषांती सांगितले, ही जास्त उपास धरीत होती. बाकीचे उपास धरीताना एकादशी सोडून देता. एकादशी प्रत्येकानं धरायची. फार मोठी शक्ती त्या एकादशीची. चला पुन्हा कधी योग आलाच सांगा. ह्या म्हणते मेला आमच्याच बॉम्ब टाकी तू. ह्या बा, सरळ चालणाऱ्याला सांगत असतात. मुंग्या कधी बी रांग्यात चलत असतात. मुंग्याची रांग माहिती ना तुम्हाला? मुंग्या कधीच रांग तोडीत नाहीत. मुंगळे कोणीकडे, इकडं धोतर, इकडं रुमाल, इकडं धोतर, इकडं पॅन्ट, इकडं कसा, इकडं दोंबडा. कशाला मुंगळ्याच्या नादी लागू मी? हे हिशोबात बसत तर नाहीत तर चलतेन का? त्याचं कारण सांगतो. मुंग्या सात्विक असल्या की मुंगळ्याचं मुंडकं दाबीत्यात. तुम्ही याला टाळ्याच वाजवायले. ज्या घरची स्त्री बलशाली, लक्षात घ्या, ज्या घरची स्त्री बलशाली सदृढ, त्या घरी आलेला वारकरी उपाशी जातच नाही. आबा जात नाही, पंढरनाथ बाबा जात नाही. आणि ज्या घरची स्त्री मरीज, त्या घरचा माणूस वारकऱ्याला घरी नेतच नाही. बरोबर बरोबर बरोबर. हो, या 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 होतात कीर्तनाला. बरं झालं, बरं तुमचं घर आहे. हो हो, या. तुला हाणायला पाहिजे सोंबळ्या. तुझी पप्याची माय उचकानी आहे ना, त्याच्यामुळे तुला घरी नेता येत नाही ना. मालकाचं वजन वाढवायचं असेल तर तुम्ही नियम पाळा. चला, वास द्यावा पंढरीचा.
इंद्राचं 5 प्रकारचं अमृत अशुद्ध झालेलं शुद्ध केलं चोखोबारायाने. हे पुरावे मी खूप कीर्तनात सांगितले. चोखोबारायाने अमृत शुद्ध केलं इथपर्यंत पुरावा आहे. पण वाक्य नीट ऐका. इंद्राला ज्या वेळेला नारदाकडनं संदेश मिळाला 124 यज्ञ केले इंद्रा, तरी अमृत शुद्ध नाही. 123च होते. 24वा यज्ञ करण्यासाठी जयंतीचं लग्न करावं लागलं. तो लग्नातच करता येत असतो तो यज्ञ. विशंती चत्वारो मखे शुद्ध भवा असं शास्त्र आहे. ते सप्तपदी म्हणत असताना मंत्र म्हणायचो मी त्यावेळेला. ते मला पाठ होते ते मंत्र, अजूनही पाठ आहेत. माझ्या लग्नात मीच पुटपुटू लागलो. हो म्हणलं एखादा ब्राह्मणाचा चुकला तर आपलं चुकू नये. हो म्हणून टायमाला धोतर धोती बायको वेळेला जेवायला देती पद्धतशीर हुकिले नाही. हो देवपाल म्हणलं तुम्ही म्हणा मी आपलं डबल हो द्या. काय होते ते लग्न तर एकदाचे फक्त मंत्र डबल हो द्या. काय होते त्याला. जयंतीचं लग्न केलं 124 यज्ञ झाले. अमृत नाही शुद्ध झालं. नारदांनी सांगितलं मंगळवेढा नावाचं गाव आहे जम्बूद्वीपामध्ये, पंढरी क्षेत्र बाजूला. तिथं चोखोबा नावाचे संत राहतात. त्यांच्याकडे जा अमृत शुद्ध होईल. इंद्रानं गुमास्ते पाठिले आणि गुमास्त्यांनी पत्ता घेतला. त्यावेळी चोखोबाराय कर्नाटकमध्ये होते. वेगात सांगतो. कर्नाटकमध्ये एका माणसाची वस्तू घेऊन गेलते. मंगळवेढ्याच्या एका श्रीमंत माणसाची एक वस्तू होती. त्याची मुलगी कर्नाटकमध्ये दिलेली. त्यांनी सांगितलं चोखा. मी म्हणायलो चोख्या हो चोखा हो. लोक काय म्हणत असतील त्या काळात. श्रीमंत माणसं ज्याच्याकडे पैसे कमी आहेत का त्याला राम्या ए सुदाम्या ए भावश्या ए भाग्या ए गोविंद्या असं म्हणणाऱ्याचे पोरं आता सुदाम्याच्या आणि भाग्याच्या आणि गोविंद्याच्या गाडीवर डरावर झालेत. ज्याच्याकडे पैसे लय असल्यावर जिबा लांबल्या होत्या का त्याचं चट कापराच्या वडीसारखं विस्तू न लावताच इगरलं. कापराच्या वडीला विस्तू लागल्यावर ठाईची समाप्ती, नाही लागल्यावर तरी जागच्या जाग्या विगरतू. अशा काहीच्या संपत्त्या इघरल्या. नाही बोलायला पाहिजे. गरिबाचा अवमान नाही करायला पाहिजे. नाही करायला पाहिजे असं बोलत होते नालायक माणसं त्या काळात. चोखा जी मालक आमच्या मुलीला हे घेऊन जाय. गुमास्त्यानं सांगितलं कर्नाटक प्रांतामध्ये चोखोबार आहेत. गेलं इंद्र तिथं ते मडके घेऊन. चोखोबारायला सांगितलं मी अमरपुरीचा राजा इंद्र आहे. बर हे अमृत शुद्ध करायचंय. चोखोबाराय म्हणले मला आज नाही करता येत, नंतर या. गेलो वापस. त्याच्यानंतर अजून एका राज्यात मला त्याचा पुरावा सापडला नाही. मी ते ठिकाण पण सांगेल दुसऱ्या वेळेस कधी योग आला तर. भेटणं वाचायला हो हे कीर्तन सुधरू देणत ना. एकदा हिरव्या पेंट हिल लागल्या माणसाला मागचं दिसतच नाही काही. ते नारळ सुधरूच देणं माणसाला. हां माऊली लय हसू नका. तुम्ही काय तुकाराम महाराजात चुलते आहेत का. कशा गोळ्या ऐकितात आम्हाला मी माहिती आहे तुमचं. विठाला 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 विठाला. 7वी पास असला म्हणजे बाळूला कळत नाही वय. एका चपक्यात कलेक्टर झालो असतो पण इकडे घुसल्यामुळे ते नको वाटलं. विठाला 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 विठाला. त्या प्रांतात इंद्र गेला. बुवा चोखोबारायने परत केलं. पंढरनाथ बाबा परत केलं. 5व्या चक्राला इंद्राची भेट झाली. चंद्रभागेच्या तीरावर एक लिंबाचं झाड होतं आणि त्या लिंबाच्या झाडाखाली चोखोबाराय भजन करत होते. लिंबाला लक्ष्मीचं अधिष्ठान प्राप्त झालं. लक्ष्मीचं अधिष्ठान कशात आहे झाडात तर लिंबात आहे. विष्णूचं अधिष्ठान पिंपळात आहे. वृक्षा माझी अश्वस्तू आळंदीतल्या मालकाचा पुरा आहे. पण लिंबात लक्ष्मीचं अधिष्ठान झालं. कारण षडवैरुण्य गरुडाच्या हातानं त्या लिंबाखाली ठुलते. याच लिंबावर अमृत घेऊन इंद्र बसला होता. म्हणून आयुर्वेदही लिंबाला मान्यता देते. आयुर्वेद आपल्याकडं आषाढ महिन्यामध्ये बऱ्यापैकी आजाराचं सावट असतं. म्हणून एका लक्ष्मी नावाच्या देवीला
पाण्यात ताटात पाण्याचा तांब्या घ्यायचा, त्याच्यात लिंबाचा डाखळा जिकून खोरडाय तिकून ठेवायचा, पानं वरी करायचे, देवीचं दर्शन करून यायचं, तिला अर्धं पाणी घालायचं आणि ते अर्धं पाणी घरी येऊन लेकरांनी प्यायचं. बऱ्यापैकी पोटाचे आजार नाहीसे होत असतात. लिंबामध्ये लक्ष्मीचं अधिष्ठान. पण मधल्या 20 वर्षाच्या काळात हलकटाईनं त्या देवीला लिंबाचा फांदा न नेण्यापेक्षा ढवळे लिंब घेऊन गेले आणि त्या देवीला लक्ष्मी देवी न म्हणता मरियाई नाव दिलं. मरियाई हे असे नाव देणारे कवा मरतीन भडवे तर मरू. संस्कृतीचं मात्र करणारी नालायक माणसं शिल्लक नाही राहायला पाहिजे. भ्रष्ट होत असती संस्कृती, भ्रष्ट. अशा चुकीचे निर्णय नाही करायला पाहिजे. फार आपल्याकडं वनस्पतीच्या बाबतीत फार नाविन्य. माझ्या तुकोबाऱ्यांनी फारसं काही झाडांच्या बाबतीत बोलून गेलेत. नाही चुका करायला पाहिजे. चला, मंगळवेढ्याच्या अलीकडे, पंढरपुराच्या पलीकडे, चंद्रभागेच्या तीरावर लिंबाचं झाड, तिथे भजन चालू आणि इंद्र कंटाळून 5व्या चक्राला नारदाला सांगितलं, आता शेवटची चक्कर झालं, ठीक तर ठीक, नाही तर चाललो. जा म्हणले, एकदा जा. लिंबावर बसले. 5 मिनटं 2 मिनटं चोखवरायचं भजन ऐकिलं. अमृताचा कलश उघडून पाहिला तर सुगंध येत होता. अमृत शुद्ध झालं. कालांतराने इंद्र सोमवारी आले. त्या दिवशी एकादश होती. सुरुवातीला सांगितलं सोमवारी एकादशी. त्या विमानात आले. एकांतात चोखोबरायला बाजूला घेतलं आणि सांगितलं, महाराज मी अमृताचा कलश घेऊन कर्नाटकमध्ये आलो, मी अमृताचा कलश घेऊन तेलंगणामध्ये आलो, मी अमृताचा कलश घेऊन अजून 2 राज्यात आलो, पण त्या 4 ठिकाणी तुम्ही अमृत शुद्ध केलं नाही. आणि मंगळवेढ्याला ज्या वेळेला मी आलो, पंढरपुराच्या तिथं मी आलो, त्यावेळेला मी तुम्हाला बोललो सुद्धा नाही. नुसता वरी फांदीवर बसलो तर अमृत शुद्ध झालं. चोखोबरायच्या डोळ्यातून पाणी टप 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 पडलं आणि इंद्राला सांगितलं, अमृत शुद्ध करण्याची ताकद माझ्यात होती, पण पंढरपुरात असलं तर ती ताकद चलती. अमृत शुद्ध करण्याची ताकद माझ्यात विटेवरच्या मालकानं दिली, पण स्थान महात्मे, जोपर्यंत मी पंढरपुरातल्या भूमीत थांबत नाही तोपर्यंत माझ्याच्यानं अमृत शुद्ध होत नाही. मग स्वर्गातल्या लोकांना जीव घालायची ताकद पंढरपुरात आहे. अमृत शुद्ध करून तिथली लोक आमराही जीवविती, अमर लोकांना जीव घालायची ताकद, अमृत शुद्ध करण्याची ताकद या पंढरपुरात आहे. वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा, आवास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासा. हे वास द्यावा मिनिटात ऐका, पूर्णविराम करू आपण. बैल किती महागाईची घ्यावं, पण आपला बांध आला की अवता खड पाहिजे. हो, दुसऱ्याच्या बांधात गेल्यावर हानीन रूम नेनते. आपल्या आपल्या वेळेत असलं पाहिजे. एका पवित्र माणसाच्या तोंडातून आईसाठी उद्गार चुकीचे पडले. पंढरी किती पवित्र आहे. सगळ्या संतांचे गाथे पाहिले तर पंढरी क्षेत्राच्या बाबतीत हजारो अभंग सापडतील. पण अभंग त्यावेळेला लिहिल्या गेले, अभंगानं दखल पुराणाची घेतली, मग अभंग लिहिले. आधी पुराणं पाहिले बाबाजी आणि मग अभंग लिहिलेत. हो, पुराण किती गोड बोलते पंढरीच्या बाबतीत पहा. एवढाच पुरावा आहे का 5-7 मिनिटात. सात्विक सदाचारी पुण्यशील महात्मा एका माऊलीच्या पोटी जन्माला आला. ज्या आईच्या पोटी जन्म घेतला त्या आईच्या बाबतीत एक चुकीचा शब्द तोंडातून पडला. माय, ए माय, तुला सवतीच्या घरचे भांडे घासावं लागतील. तुला तुझ्या सवतीच्या घरचं दास्यत्व करावं लागेल. माय, तुला तुझ्या सवतीच्या घरची चाकरी करावी लागेल. माईला शाप द्याला. हो, माईला तळमळ होती त्याची.
त्या मुलाला दुःख झालं तर शास्त्र मान्य करते, पुराण मान्य करते, वेद मान्य करते. पण आईबापाला इतक्या चटकपटक खरडतुरट नाही बोलायला पाहिजे. त्या मुलाचं नाव होतं अरुण. किती मोठा मुलगा. वारकरी संप्रदायानं सकाळच्या पहाटेच्या भजनात त्याची दखल घेतली. उठा उठा अरुणोदय प्रकाश झाला, अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजेला, घंटा गजर गरजेला, हरी चौघडा सुरू झाला, चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा, महाद्वारी वैष्णव जैन पूजा सामग्री घेऊन, महाद्वारी वैष्णव जैन पूजा सामग्री घेऊन, अरुणोदय प्रकाश झाला. उठा सूर्योदय प्रकाश झाला. तेजो दिवा करो या भास्कराया, सदट किरणेषु जायते नाम, धरणिग्रभे तेजोत्यानाम, सप्रकाशो दिवाकरम. दिनपती भययनि सुधि छंदाना, कालत्रय भय सकल सुधे, मर्मम भययनि जायन्ते, प्रकाश भययन सुधे जो. निशपति भययनि व्याप्त सुधा, दिवाकरम भय छंदेषु, यत्सूत्रेषु भय जायं, तृप्तं वस भय जायन्ते, तेजो भययन विलीन सुधाय, तेजो भययन विलीन सुधाय, तेजो भययन विलीन. ही ज्याच्यात ताकद आहे त्याला सूर्य म्हणतात, सूर्य म्हणतात, सूर्य म्हणतात. आणि त्या सूर्याचा रथ हाकणारा अरुण नावाचा पुत्र, गरुडाचा सख्खा भाऊ, एका भावानं जगाच्या मालकाला पाठीवर घेतलं आणि एकानं जगाला प्रकाश देणारा सूर्याचा रथ हाकला. म्हणून वारकरी संप्रदायाने दखल घेतली. सूर्योदय झाला नाही, उठा अरुणोदय प्रकाश झाला. काय दयाळू संप्रदाय हो, काय नाविन्य संप्रदाय. हा संप्रदाय पानछट माणसाला डोक्यावर घेत नाही. म्हणून पानछटायला डोक्यावर घेऊन जर कोणी चुकीच्या पानछटायला डोक्यावर घेऊन अर्थमोदन करीत असतील तर ते गावाला कुपाटी लावतील. दोघाशी पतन सारिखेची. तुम्हाला एक सांगू का, खंडीभर यारांड घेण्यापेक्षा एकच ऊस घेऊन चल जा. खंडीभर यारांड डोक्यावर पेंडी बांधण्यापेक्षा एकच ऊस घेत जा. कारण सांगू, चोट्ट भेटल्यावर यारांडानं हाणलं तर यारांड फुटून जातं. भूक लागल्यावर यारांड सारखात घातलं तर रस निघालं. घरी जाऊन मांडवाला मेड दिली तर मांडव बोकांडीवर पाडा. काय कामाची ती यारांड. चोट्ट भेटलं तरी एका ऊसात चोट्ट दुमतं किलो ऊसानं. निबरडक पेऱ्याचा ऊस असा आणि मायासारख्या निबरडक माणसापुढं चोट्ट यावा. एका चपक्यात तर खाली पाडीन. आता गुडघं शहाणपणा करायलो त्या अपघातापासून. ऊस तस्करो कृती युक्षुदंडाती जायते. एक दुसरं कारण सांगायचे, मध्वाचार्यांचा संवाद आहे. मध्वाचार्य म्हणायचे, येती वार्धक्यम दशा जायते युक्षुदंडा. म्हातारपण झालं, नीट चालता येत नसेल तर ऊस सापडायनं काठी धरूनच चल ना. तस्करम कृती ज्या येते, निबरडक माणूस आहे, खांद्यावर ऊस आहे, अन्न पाठाडात त्याच्या चोट्ट येते. आणि भूक लागल्यावर खायनं सुंबळ्या, खायनं यारंड कशी खाता येते. म्हणून ऊसायला डोसक्यावर घ्या ना. नका यारंड डोसक्यावर घेऊन फिरू. याला मी टाळ्याच वाजवायली. विठाला 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 विठाला.
आईला शाप दिला आणि खरंच तसं झालं. त्या शापातून मुक्त गरुडाने केलं. ते अमृत आणलं. कथाप्रसंग मोठा आहे, मला फक्त पंढरीची ताकद सांगायची. गरुडाच्या पुरेपूर लक्षात आलं, अरुणाच्या पुरेपूर लक्षात आलं आईचा शब्द चुकला होता. तिनं एक काम चुकीचं केलं, कारण वडिलांनी सांगितल्याच्या मर्यादेच्या अलीकडं, नियमाच्या अलीकडे एका अंड्याला छेद दिलता, म्हणून अर्धावट शरीराचा पुत्र जन्माला आला. आईनं केलेल्या चुकीमुळं मला पाय आणि पंख कमी झाले, म्हणून आईला शाप दिलता. द्यायला नव्हता पाहिजे पण दिलता, गेला शब्द. शास्त्र पुराण वेदाचा अनुयाय घेतल्याच्या नंतर लक्षात आलं आपण चूक केली. या पापातून उत्तीर्ण होण्यासाठी अरुणानं काय काय केलं नसावं. तर्पणो भय जायते लुप्तपिंडरा तर्पणम रक्तचंदनम समर्पयामी रक्तपुष्पम समर्पयामी अंगुष्टादि स्नान भय. तर्पण विधी केला गंडकी नावाच्या गंगेच्या तीरावर. नेपाळ नावाच्या नाही, चुकून बोललो, नेपाळमध्ये गंडकी आहे, तेही चुकून बोललो. वंग देशामध्ये चर्मनवथी नावाची गंगा आहे. वंग नावाचा देश आहे. इचका मोबाईलवर इचका सापडल. वंग नावाच्या देशामध्ये चर्मनवथी नावाची गंगा आहे. वंग देशाचा राजा या भारत देशातला मानवी सिंह होता. त्या सिंहाचं नाव होतं कर्ण. आणि या पवित्र गंगेच्या तीरावर कर्णाला एक शाप होता. तसे 6 शाप होते, त्याच्यापैकी एक शाप होता. त्या शापाचं म्हणजे हे ज्याला आपण इकडे नाशिकला नारायण नागबळी करतात ना, पितृदोषा दोषा भय सोदेशो पितृदोषा सर्वस्थितो भय व्याप्तीनाम हिन्मखास क्षत्रियम कुलातिभूषधो कर्ण नाम नेती जायते. पितृदोषाचं एक प्रकरण होतं. त्या प्रकरणाकरता कर्णाला एक अडचण होती. म्हणून आमचे लोक सांगतात, ऐका बरं का, आता तुमचं लग्न जमत नसेल, शास्त्र आहे बरं का, त्याला हे चुकीचं नाही. फक्त ज्याला कळतंय त्याला शास्त्र म्हणायचं. ज्याला कळत नाही त्यानं भारा डोक्यावर बांधून घ्यायचाच नाही. का बैलावरी शास्त्र, बैलाच्या अंगावर किती जरी पोथ्या बांधल्या तर त्याला पोथ्या कळतात का? नाही 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 नाही. हो, पिणाऱ्याला किती पांढरे कपडे घाला, दुसऱ्या दिवशी काळे फट. मालकाचं वाक्य आळंदीतल्या, फक्त पाठकारण करी गेल्यावर काय वाक्य येते ते. भिंतीवर चित्र काढलं पंढरनाथ बाबांनी, त्या चित्राच्या हातात तलवार दिली. लेपा हातीचे शस्त्र, ते आपल्याला मारित होय. ते चित्रावरलं ना, पडून गेली या, आणि ते चित्राची माती होती ना, ते काय आपल्याला मारीन का? तसं शास्त्र अत्यंत गोड आहे, पण ते गोडपणानं तपासा, जगाला उपयोग होईल. पोट भरण्यापुरतं जर शास्त्र वापरीत असाल तर पूर्वज नरकाला जातील. विठाला 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 भरा ना पोट भरा, पोट भरा. तळ राखणारा पाणी पित असतो, तळ राखणारा पाणी पित असतो, पण तळ राखणाऱ्याने यथेच्छ पाणी प्यावं, आंघोळ करावा. भोकाड पाडून तळ रिकामं नाही करावं. मग मात्र विटेवरचा मालक असा रट्टी देतो, त्याला पण कळत नाही आपण कुठं कुठं हाना. नियम आहे, शास्त्र आहे. कर्णाच्या बाबतीत ती एक होती थोडीशी सान. आणि या वंग देशाचा राजा कर्ण चर्मनती नावाच्या गंगेच्या तीरावर वृषाली नावाची पत्नी सापडली. याच गंगेच्या तीरावर अरुणाने तर्पणविधी केला दक्षिणेकडे तोंड करून. नाही, पाप संपलं. वाटेल ते तीर्थ वाराणसी गया पाहिली द्वारका परी नाही तुका पंढरीच्या. बरंच सांगितले, उदंड पाहिलेत, कितीतरी वर्णिलेत. वाखा अनिता भय पायो दृष्टीचक्षुरुस्तते वचम यत्महती स्थान प्रियानाम पंढरी नैवाति जायते. सगळी पाहिले, इचकिले, वर्णिले, सगळं केलं, पंढरपूरच्या नाही बरोबरीचे नाही. आणि मग एके दिवशी गरुडाला अरुणाला 3 ठिकाणी संदेश मिळाला. त्याच्यापैकी एका ठिकाणचा संदेश सांगतो. ते संदेश जिथं भगवान प्रभू बाण भातुड घेऊन उभे आहेत, सांगता येईल अशी एक पवित्र भूमी आहे. त्या भूमीमध्ये देवर्षी नारदाचा शाप संपलता. त्या ठिकाणाला बद्रिकाश्रम म्हणतात. नारायण रूपात प्रभू आहेत. आणि तिथं संदेश मिळाला गरुडाला, अरुणाला, चुकून बोललो, अरुणाला संदेश मिळाला, आईला गेलेल्या चुकीच्या शब्दाच्या पापातून जर मुक्त व्हायचं असेल तर एकदा पंढरपूरला जाय. अरुणाचे मालक सूर्य नारायण प्रकाश देवता, शेवटचा पुरावा इथपर्यंतच. पुढचे कडे पुन्हा कधी योग आला तर पाहू. तुम्ही म्हणता तुला याचंच का, तसं मागं लागावी नाही.
तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव. मालकाचं दर्शन घेतलं. नारायणा जी जी नाही म्हटले. नारायणा काय रे? नारायण म्हणजे सूर्य. काय रे? मला माणूस करताल? मला माणूस करताल? गडबड करायला नाही पाहिजे बरं का, कोणत्याही गोष्टीत गडबड नाही करायला पाहिजे. पाहुणा घरी आला, नवऱ्यानं सांगितलं पिठलं चपाती कर. गडबड केल्यामुळं बेसनाचा डबा न घेण्यापेक्षा निरमाचा डबा घेतला. निरमा कळाला ना तुम्हाला? कपडे धुवाचा निरमा. हा ते बी बेसनाच्या पिठावानीचा असतो ना. तिनं 1.5 किलो निरमा टाकला तरी पिठलं घट होईच ना. कसं होईन मंजुळा? तू निरमा सोड्यानं हाटायली पिठलं गडबडीत आणि मग म्हणली मा घट कसं होईन? तर सून म्हणली आत्या हे कपडे धुवाचा सोड्या आहे ना. बया बया काय नीट पाय ना तू जरा. गडबड केली की असं होतं बघा. चोट्ट्यानं पण गडबड करू नये. पहिले पेव होते ना, पेव होते पेव. पेव घड्याबरोबर भरलेला असेल तर चोराला भीती नाही, त्याच्यात काही दूषित हवा नसती. अर्धा असेल तर मग चोट्टे नादी लागत नव्हते. त्याला माहिती याच्यातली हवा जाऊस तर उजडायले. पण पेव जर भरलेला असेल तर चोट्टे थांबत नव्हते. पण पेव भरलेला असल्यावर चोरायनं गडबड नाही करायची. यानं गडबड केली आणि उडी टाकली. नंतर कळालं पेव जावसाचा होता. पेव कशाचा होता? जावसाचा. आणि जावसाच्या पेवात उडी टाकल्या वर येतोय माणूस. जसे हातपाय हालीन तसा खाली जाऊ लागला. जवसवरही यदम दक्षिणाधिपतयम यमाग्रो समर्पयामी. लगेच दक्षिणेच्या राजन. गडबड चोट्ट्यानं पण करायची नाही. हो. अरुणानं सूर्यनारायणाला प्रार्थना केली मला माणूस करा. म्हणायला पाहिजे होतं माणूस करा, पण म्हणायचं पूर्ण शरीराचा करा. ते तथास्तु म्हणले माणूस झाले. पंखाने पाय नव्हते ना, अर्धावट शरीराचा माणूस झाला. त्या माणसाचं नाव होतं योगीराज संत शिरोमणी कुर्मदास. सूर्याला सांगितलं मला वारकरी व्हायचे, वारकरी याच्याकरता माणूस करा. तथास्तु सपात्रेषु करद्वया भास्करो तेजोस्तदेवचम यतारुणास्तदेवचम वैष्णव जनहितायच. वैष्णव झाले, वारकरी झाले. कुर्मदास अर्धावट शरीर. गरुडाने विनंती केली कसा चलशील रे? म्हणला दादा, मोठा भाऊ आहे गरुड. दादा हातपाय नाही दिले, चुकलं मागण्यात, आता परत मागता येत नाही. लुंडगळत पंढरपूरला जाणार. निघाले अरुण. अरुण आला. तापलेली धरणी त्रास देईल याच्याकरता सूर्य डोक्यावर ढगाच्या आडंगी जात होता. बघताय सूर्याचा. जवळ आलं पंढरपूर. सूर्यनारायणानं सांगितलं गरुडा भाऊ आहे रे तुझा, बघ काहीतरी मदत कर. गरुड धावत आला, अरुणाच्या जवळ बसला. अरुण म्हणजे कोण? कुर्मदास. जवळ बसले आणि गरुडानं सांगितलं अरुणा. अरुणाच्या तोंडातून शब्द पडला दादा आलास? आलो. एक काम करतो, तुला पंढरपूरला जाण्याची इच्छा आहे ना रे अरुणा, तू माझ्या पाठीवर बस. वैष्णव किती अधिकारी असतात लक्षात घ्या. 2 सिद्धांत ध्यानात ठेवा. एक वानराचा ठेवा आणि कुर्मदासाचा ठेवा. मारुतीरायांनी संकल्प केला की प्रभू रामचंद्र मी शेपटीचा सेतू करील. तर वानरायने नकार दिला, तू केलेल्या शेपटीच्या सेतूला आम्ही पाय लावणार नाहीत. बा तुझी संगती उद्धरिल्यास वानर पंगती. तुझ्यामुळं पाला खाणाऱ्या वानरायचा उद्धार झालाय आणि तुझ्या शेपटीला पाय लावणं म्हणजे गुरुला लाथ आणलं इतकं पाप लागतंय. ह्या अन्वये इकडं घ्या. आता पुराणातले काहीतरी असे खाचखळगे लक्षात ठेवायचे. हो, वाती वळूवळू भागवत ऐकायली. भस्माचा गोळा, कापूस दुसऱ्याचा चोरलेला, हे कामाचं नाही. असलं पुराण नाही ऐकायचं माझ्या माईंनो. अरुणा बसरे पाठीवर. नकोय दादा, अरे भाऊ आहे मी तुझा. पितृतुल्याम सहोदरी शुजा येते. मोठा भाऊ हा बापासारखा असतो.
मान्य आहे दादा, मान्य आहे दादा, पण तू नुसता मोठा भाऊ बापासारखा नसून, नुसता मोठा भाऊ नसून विश्वाच्या मालकाला पाठीवर घेणारा भाऊ आहेस. आणि ज्या पाठीवर जगाचा बाप बसला, आता त्या पाठीवर बाकीच्या याला बसू नकोस रे, बाकीच्या याला बसू नकोस रे, बाकीच्या याला बसू नकोस. हे वाक्य ऐकल्याच्या नंतर श्रीमद भागवतातल्या सुदाम देवाला स्वर्गातून डोळ्यातून पाणी आलतं. ज्या वेळेला द्वारकेला जाताना गरुड मला न्यायला आला, त्यावेळेला गरुडाने पंखात झोपीत गुंडाळून नेलं. मी जर जागा असतो तर गरुडाच्या पंखात गुंडाळून गेलो नसतो, कारण विटेवरच्या मालकाने पुनीत केलेली ती पंख आहेत, याच्यावर बसण्याची आपली पात्रता नाही. हे कुर्मदासाचं पाहिल्यावर सुदामदेवाच्या लक्षात आलं, पुराण इतकं गोड आहे, इतकं गोड आहे. नको रे दादा, नाही बसत तुझ्या पाठीवर मी, नकोय दादा, नेऊ नकोस रे पाठीवर दादा तुझ्या. ही पाठ फार पवित्र आहे रे. जगाची मालकीनी या पाठीवर बसली, विश्वाचा बाप या पाठीवर बसला रे दादा. आता या पाठीवर आईला चुकीचा शब्द बोलणाऱ्या एका वात्रट व्यक्तीला कशाला या पाठीवर बसवतोस? नकोय दादा, तुझ्या शब्दाचा अवमान नाही रे दादा करीत, फक्त तुझी पाठ पवित्र आहे ह्याच्याकरता नकोय. मी जातो लोणगाळत. गरुड गेले आणि विटेवरच्या मालकाच्या पुढे गरुडाच्या डोळ्यातून ढाळ 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 अश्रू आले. गरुडा, काय झालंय? काही नाही बाप्पा. देवा, माझा अरुण नावाचा भाऊ आहे रे देवा. देवा, तुमच्या दर्शनाकरता व्याकुळ आहे, व्याकुळ आहे, व्याकुळ आहे. विटेवरचे मालक जवळ आले, पितांबरानं गरुडाचे डोळे पुसले. गरुडा, तुला कालचा प्रसंग माहिती आहे? काय प्रभू? अरे, कालच्या रात्री तुझा अरुण नावाचा भाऊ जंगलात मुक्कामाला होता रे. जंगलात त्याला त्रास होऊ नये म्हणून मी तिथं खोटं गाव तयार केलं रे. मी अरुणासाठी, मी कुर्मदासासाठी एक गाव तयार केलं, गाव तयार. गाव पंढरपुरातल्या मालकांनी 5 लोकांसाठी तयार केलं. एक तुकोबारायच्या वडिलांसाठी केलं, बोलोबा महाराजांसाठी केलं खोटं पंढरपूर. आणि मी एक गाव तयार केलं रे कुर्मदासा करता. तो जंगलात राहिला असता. मला माया नाही माझ्या भक्तावर. देवा, आता अंत पाहू नका. तू काही सांगायची गरज नाही गरुडा, जातोय मी. दुसऱ्या दिवशी पहाटे प्रभू गेले. ते गाव होतं लहुळ. लहुळमध्ये जगाचा मालक आला आणि पितांबराने कुर्मदासाचं तोंड पुसलं आणि मांडीवर डोकं घेतलं. डोळे उघडून पाहिलं, जगाचं तेज आहे, विश्वाचा मालक आहे, पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. अरुणा, माझ्या भेटीकरता तळमळ करीत होतास, आलास. आता तुझं अंग खरचटलंय, तुला पंढरी सापडत नाही. देवा, मेलो तरी हरकत नाही, नुसते हाडं जरी राहिले तरी लोणगळत चंद्रभागेपर्यंत येतील. काळजी करू नकोस. आता मी आलोय तुझ्या भेटी करता. ऐका ना प्रभू, तुम्ही माझ्या भेटी करता आलात, पुराणात माझा इतिहास होईल, पण मला एक कलंक लागलेला आहे. माझ्या आईला मी चुकीचा शब्द दिलता. मला बद्रिकाश्रमामध्ये वाक्य मिळालंय, जोपर्यंत पंढरीत जात नाहीस तोपर्यंत तुझा कलंक धुतल्या जात नाही. वाक्य नीट ऐका, पंढरी किती मोठी आहे. तर विटेवरच्या मालकानं सांगितलं, पंढरीत आल्यावर कलंक राहत नाही, पण तू ज्या दिवशी पंढरीला जाऊ म्हणलास त्या दिवशी पाप संपलं. ज्या दिवशी तू पंढरीला जायचं म्हणलास का, रस्ता धरला का, त्याच दिवशी तुझं पाप संपलं. नामदेवराय म्हणतात, देवा, नुसता पंढरीचा रस्ता धरला तर पाप जाते. पंढरी किती पवित्र. वास द्यावा पंढरीचा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. हरि जय 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 विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई.
जय विठोबार घुमाये सोपान रावसाहेब कोकाटे, सागर दगडू कोकाटे, मधुकर विष्णू कोकाटे, समाधान क्षीरसागर, माधव भोसले आणि मच्छिंद्र ठोक. चला माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज विठोबार घुमाये, जय विठोबार घुमाये, बार घुमाये, विठोबार घुमाये, विठोबार घुमाये, विठोबार कुणी उठू नका. 2 मिनिटं सर्वांनी जागेवर बसून राहा. कुणी उठायचं नाही. विठोबार घुमाये, विठोबार घुमाये, विठोबार घुमाये, विठोबार घुमाये, विठोबार घुमाये, विठोबार घुमाये, कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की विठोबार घुमाये, जय 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 विठोबार घुमाये, विठोबार घुमाये, विठोबार घुमाये, विठोबार घुमाये, जय विठोबार घुमाये, जय विठोबार घुमाये, विठोबार घुमाये. आबा आदरणीय आबा, वेळ जास्त झालेला आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर, माऊली आदरणीय चंद्रकांत महाराज असतील, आदरणीय विकास महाराज असतील, आदरणीय परिसरातलं वैभव जगदाळे आबा असतील, आदरणीय महाराष्ट्राच्या मातीला लाभलेली बुलंद गाय नक्षत्रातली तो पंढरीनाथ बाबा असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे चिंतामण महाराज असतील, आदी करून ही सर्व महाराष्ट्राच्या मातीतली ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी वारकरी सर्वांना प्रणाम. तुम्हा श्रोत्यांना प्रणाम. साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद. हे कॅमेऱ्यावाल्यांनी नीट त्याला हे टाकायचं टायटल, काही टाकी जाऊ नका. कष्टात इंजेक्शन आणलं काय आणलं, 56 का कॅमेरे लाईनात काय ताने, जवळ खाऊत भरलेला आहे तोवर पाणी प्या, ज्या दिवशी कोरडा दिवशी निघले आपले कुठं बी. त्याबद्दल काही दुमत नाही. 100 कॅमेरे लावा, फक्त त्याला टायटल चांगलं टाकायचं आहे तुम्हाला विनंती. मला असं वाटतंय आबा वेळ झालेला आहे. विठ्ठल जय जय बोलिले लेकुरे बेले वाकुडे भुत्तरे नाही उच्चारेला अधिकारणीय तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा जमा अपराध महाराज हे ज्ञानदेव तुकाराम 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 पुण्य भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय. 1-2 मिनिटं